तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे। आता वाजलेले बघा 11 वाजायला आलेला आहे आणि लोलो काय अजून उठलेला नाही। प्रज्ञा ट्युशनमधून आता येईलच आणि काल छान असं उद्यापन झालं आणि उद्यापनानंतर जे निर्माल्य वगैरे आहे तर ते विसर्जन करायचं आहे, तर त्याच्यासाठी बाहेर जाणार आहे। आणि आम्ही जे महालक्ष्मीच्या व्रतामध्ये जी देवीची ओटी ठेवतो, सो महालक्ष्मीच्या व्रतामध्ये जी ओटी ठेवतो आम्ही महालक्ष्मीच्या नावाची, तर ती ओटी आम्ही ना महालक्ष्मी मंदिरात जाऊन भरतो। तर त्याच्यासाठीच मला जायचं आहे, तर मी आज महालक्ष्मी मंदिरात जाणार आहे, ओटी देऊन येणार आहे आणि त्याचबरोबर जे काही निर्माल्य आहे ते सुद्धा विसर्जन करणार आहे। तर आजचा दिवसभराचा जो ब्लॉग असेल तो तुमच्यासोबत शेअर करेन। चला मी आता जेवणाचं आवरून घेते, थोडंसं राहिलं आहे बाकी माझं, एक रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। सो इथे मी तुमच्यासोबत राजम्याची टिक्की कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे। तर राजमा पाण्यात रात्रभर भिजवून घेतलेला आहे, त्यानंतर कुकरला 5-6 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। पाणी वेगळं करायचं आणि सुका राजमा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकायची, जिरे पावडर सुद्धा ती टाकू शकता किंवा अख्खे जिरेसुद्धा टाकले तरी चालतील। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे, मिरच्या टाकायच्या आहेत, आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता, जसं तिखट हवं आहे किंवा कमी तिखट हवं त्यानुसार। त्यानंतर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। 2-3 बटाटे जे आहेत ते कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि छान बॉईल झालेले बटाटे एका भांड्यात घ्यायचे आहेत आणि स्मॅश करून घ्यायचं आहे। आणि बटाटे जे आहेत ते आधी स्मॅश करायचे, त्यानंतर जे आपण मिक्सरला फिरवलेलं सारण आहे ते टाकायचं आहे। जर सारण आधी टाकून मग बटाटे तुम्ही जर स्मॅश करायला घेतलं तर ते व्यवस्थित स्मॅश होत नाहीत, त्यामुळे हे आधी स्मॅश करायचे। त्यानंतर जे सारण तुम्ही बनवलेलं आहे मिक्सरला तर ते टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं, जसं तुम्ही इथे बघताय। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता। तर इथे मी थोडंसं काळी मिरीची पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी काश्मीरी मिरची आहे तीसुद्धा टाकलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता छान अशी। आणि सगळं एकजीव करायचं आहे स्मॅशरच्या साहाय्याने, सगळं मस्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मीठ टाकायला विसरायचं नाही आहे, कारण इथे मी प्रथम मीठ टाकायला विसरली होती, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मीठ टाकलेलं नाही, सो त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे मीठ टाकलेलं। त्यानंतर असं चपातीचं जसं पीठ मळतो आपण त्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचं आहे। छोटे छोटे गोळे करून टिक्की जी आहे ती बनवून घ्यायची आहे आणि जसं तुम्हाला शेपमध्ये हवेत ना त्याप्रकारे तुम्ही टिक्की बनवू शकता, गोल शेप, चौकोनी किंवा तुमच्याकडे जर शेप कटर वगैरे असेल तर त्याच्याने सुद्धा करू शकता। त्यानंतर फ्राय पॅनमध्ये तेल टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तवा। त्यानंतर इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या टिक्की बनवलेल्या आहेत त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आधी बुडवायच्या आहेत, त्यानंतर इथे ब्रेड क्रम्स आहे तर त्याच्यामध्ये बुडवायचे। ही जी स्टेप आहे ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, डायरेक्टसुद्धा तुम्ही टिक्की तव्यावर गरम करू शकता। तर इथे माझ्याकडे अवेलेबल होतं त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे, तर त्यामुळे अधिक जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात टिक्की आणि ते तुम्ही बघू शकता। तर ही टिफिनसाठी मी प्रज्ञाच्या बनवलेली आहे, सो माझ्या टिक्की ज्या आहेत ते रेडी झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा ट्राय करा। आमची तयारी झालेली आहे, लोलो तयार आहे, मी तयार आणि हे सुद्धा तयार आहे आणि हे शोधतात चावी। लोलोने त्याची चावी लपवलेली आहे कुठेतरी, माहिती नाही कुठे टाकली, ते चावी शोधतात आणि ती चावी भेटली की लगेच निघणारच आहोत। तशी तर सेकंड चावी आहे, बट बघू ती भेटल्यानंतर लगेच निघू आम्ही आणि डायरेक्ट आता महालक्ष्मीला गेल्यानंतरच मग ब्लॉग कंटिन्यू करते। तो फायनली जे आहे आम्ही महालक्ष्मी मंदिरात पोचलेलो आणि प्रचंड गर्दी आहे। तर महालक्ष्मी मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि थोडीशी गर्दी दिसते आहे, बघू आता कधीपर्यंत नंबर लागेल आमचा। थोडीशी गर्दी वाटते, बघू आता गर्दी आहे इकडे, तरी गेल्या वर्षीपेक्षा तरी कमी आहे गर्दी, बघू आता नंबर कुठपर्यंत लागेल। दर्शन वगैरे आता घेऊन झालं आमचं आणि आता खाली जात आहोत आम्ही। बघितलं तू कसं केलं जेजी बाप्पा, अशा केला लोलोने जेजी बाप्पा असा केला, आमचं दर्शन झालं है ना बघू। आता घरी जायचं, धागा दाखवू, धागा, अरे हा टिकी पण लावली ना। चला आता निघतो आम्ही पण।
सो जेव्हासुद्धा मी महालक्ष्मी मंदिरात येते तर तिथे बाहेर मंदिराचे जे दुकानं असतात तर तिथे देवीची वस्तू वगैरे खूप छान मिळतात, जसं की माळ किंवा वस्त्र वगैरे या बऱ्याच गोष्टी मिळतात आणि अगदी स्वस्त दरात असतात. त्यामुळे इथून नेहमी मी घेऊन जाते. तर यावेळेला मी माळी घेतलेल्या आहेत. देवांच्या ज्या माळी असतात तर मी इथूनच मोस्टली घेते, कारण मला जसे साईजमध्ये हवेत तशा प्रकारच्या साईजमध्ये छोट्या मोठ्या सगळ्या साईजमध्ये अवेलेबल मिळतात आणि ते सुद्धा खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतात. सो त्या घेतल्या मी. त्यानंतर मग आम्ही जायला निघालो घरी. आता डायरेक्ट घरीच जायचं आहे ना? चलो अभी घर चलते हैं. नाही शोभलं नाही घ्यायचं ते. सो जस्ट आत्ताच आम्ही आलो आणि आता चहा वगैरे ठेवते, चहासुद्धा घेतो. आणि मंदिरात इतकी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. म्हणजे बाहेर जितकी गर्दी दिसत नव्हती ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने आतमध्ये मंदिरात गर्दी होती. त्यामुळे बराच वेळ लागला. जेंट्स लाईन जी आहे ती लवकर सोडत होते, पण जी लेडीज लाईन होती ना ती खूप खूप वेळाने सोडत होते. त्याच्यामुळे खूप उशीर झाला. लोलोचं आणि यांचं दर्शन पटकन झालं, बट मला खूप जास्त वेळ लागला. तर दर्शन वगैरे झालं आमचं, छान झालं पण दर्शन. आणि त्यानंतर मग थोडंसं काम होतं ते सुद्धा करून आता 6:15ला आम्ही आलो. तर आता जेवणाचं वगैरे बघायचं आहे. चहा घेते आधी. थोडंसं डोकं वगैरे दुखायला लागले, कारण उन्हातून बाहेर फिरलं ना की थोडंसं डोकं दुखतं. आणि आजचा जो ब्लॉग आहे महालक्ष्मी दर्शनाचा तुमच्यासोबत शेअर केला, त्याचबरोबर सकाळचं थोडंसं रुटीन शेअर केलं. तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करणार आहे, कारण थोडीशी कामंसुद्धा आहेत मला. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि रेसिपीसुद्धा आवडली असेल जी सकाळी तुम्हाला दाखवली ती. तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा एक छानशा ब्लॉगचे तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या.